उपोषण करण्याची तब्येत खालवली। आधी रस्त्याचे काम सुरू करा, मगच उपोषण मागे। ग्रामस्थांचा ठाम पावित्रा। ग्रामस्थांबरोबर रणरागिणीही मैदानात। मंठा तालुक्यातील नानशी आणि मंगरुळ या गावामध्ये मातोश्री पानंद रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे झाले असून 4 किलोमीटरचा रस्ता केवळ 2 किलोमीटरमध्ये केला गेला असल्याचा आरोप करून नानाशी मंगरुळ येथील शेतकऱ्यांनी करून धरणे आंदोलनाचे रूपांतर अमरण उपोषणामध्ये करून ऐन दिवाळी सणाच्या मुहूर्तावर महत्वाचा पावित्रा उचलला। मातोश्री ग्राम समृद्ध पानंद रस्त्याचे काम जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा ठाम पावित्रा घेतला। यातच उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली असून त्यांना सलाईन देण्यात आली। यावेळी महिलांनी या उपोषणामध्ये सहभाग नोंदवून रोष व्यक्त केला। मी दैनिक बदलता महाराष्ट्र अतुल खरात या ठिकाणी दिवाळी सण साजरा होत असतानाही नानशी आणि मंगरुळ येथील मातोश्री पानंद रस्त्यासाठी धरणे आंदोलनाचं रूपांतर या ठिकाणी आमरण उपोषणामध्ये झालेलं आहे। आपण पाहू शकता की इथे शेतकरी त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे। या ठिकाणी त्यांच्या पत्नी सुद्धा आहेत। ताई, तुमची काय प्रतिक्रिया आहे तुमच्या गावाबद्दल, त्या रस्त्याबद्दल तुम्ही सांगा शासनाला। आमच्या गावातील रस्ता पाहिजे आम्हाला। इथे उपोषणाला 2 दिवस झाले बसलेले। ह्याचं काही रस्त्याचं सराफ फस होतंय। लेकरं 4-4 महिने घरी राहतात। पांदन रस्ता आहे आम्हाला। मंगरुळ ते नानशी रोड डांबर पाहिजे, बाकी काही नाही आमची इच्छा। निश्चितच या ठिकाणी शासनाने, केंद्र सरकारने, महाराष्ट्र राज्याने या भूमीला किंवा सरकारने भरपूर काय देण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठेतरी अधिकारी, कुठेतरी गुत्तेदार, कर्मचारी हे भ्रष्ट असल्यामुळे ह्या गोष्टी अशा घडत आहेत। जिथे 4 किलोमीटरचा रोड आहे परंतु रोड 1 किलोमीटर का अर्धा किलोमीटर झालेला आहे। आपण पाहू शकता की आई, तुमचं हे मत या ठिकाणी तुम्ही व्यक्त करा। काय तुमचं म्हणणं? मालक आदू येतं, मुली आदू येतात, आम्हाला येता येत नाही, जाता येत नाही, पाय आपण गई रस्ता पाहिजे आम्हाला। याला झाला पडत होत झडत होत लागतंय। वाल गेलेला आहे, दवाखाना चालू आहे महिन्याला, तरी ते गावात वाढ नाही, काय नाही। एखांबार मरून पडले तर कोण बघणार आहे? आरोग्य सेवा ही फार महत्त्वाची आहे। म्हणून रहदारीसाठी, दळणवळणासाठी रस्ता आवश्यक आहे, परंतु गावकऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी रस्ता हा व्यवस्थित झालेला नाही। याकडे शासन, प्रशासन आणि विद्यमान सरकारनेही याकडे गांभीर्याने लक्ष घेऊन या नानसी आणि मंगरुळ या पानंद रस्त्याला न्याय द्यावा अशी अपेक्षा या ग्रामस्थाच्या वतीने होत आहे।